चला या आतमध्ये या. आहे का डॉक्टर साहेब? नमस्कार. नमस्कार नमस्कार. आज कुणी नर्स वगैरे नाही का हाताखाली? बसा. ऑपरेशनसाठी गेले सर्व. नाही आज तुम्हीच का काय एकटी? हो. ऐका डॉक्टर साहेब, माझा ना एक पर्सनल प्रॉब्लेम आहे. इथे बसा. इथे बसा आणि शांत चित्ताने बोला. इतकं जवळ? बसा ना, इथे बसा ना. तुम्ही लाजता कशाला? नाही लाजायचं काय त्यात? नवऱ्याला लाजायचं पण डॉक्टरला कधीच लाजायचं नसतं. अच्छा. आता आम्ही हजारो लोकांच्या डिलिव्हऱ्या करतो. लक्षात नाही, माझं नाही करायची. नाही, तुम्हाला उदाहरण दिलं. माझं ती जे भावना करायचं- वेगळी असते. माझं जे करायचं तेच करा तुम्ही. बरं बरं. प्रॉब्लेम लय मोठा आहे डॉक्टर साहेब. आता सांगावं कसं आणि बोलावं कसं काही सुचनाच बाई. डॉक्टर लोकांशी बोलताना लाजायचं नसतं. अहो लाजायचं नाही. मी लाज बीज तर सगळी सोडूनच दिली बाई. आता आपलं दुःख नाही, लाज तर सोडूनच दिली डॉक्टर मी. पण मग आता काय आहे, नुसतं गळत हो. काय कळतं? सारखी बोलली होती. काय? चड्डी. चड्डी ओढली होती? चड्डी ओढली होती म्हणजे प्रॉब्लेम काय? ओली कशाने होती? हो डॉक्टर साहेब, चड्डी अशी बोलली होती का मला आहे ना लघवीला थांबतच नाही. अच्छा. बरं बरं. सारखं असं पोट फुगत. सारखी दिवसातून मी 10-12 वेळेस जाते. अहो बरं बरं. नेमकं काय आहे काय नाही काही कळना. पण लहानपणी ना मी लय माती खाई. श्वास घ्या. सोडा. जोरात घ्या. सोडा. हळूहळू हळूहळू सोडा. पण अहो डॉक्टर साहेब, प्रॉब्लेम खाली आहे, तुम्ही वर तपासू राहिले. हा, माझं काम मला करू द्या. तुमचं डोकं लावणं बंद करा. तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा. काय करू? घ्या श्वास. सोडा. हळूहळू हळू. श्वास घेताना फास्ट घ्यायचा आणि सोडताना हळूहळू सोडायचा. हळूहळू कसं सोडू साहेब? वर श्वास घेतला खालून गळत लगी. परत साडी ओल्ली होईल. चला इकडे. पुढं इकडे चला. साहेब. चला या. डॉक्टर साहेब, तुमचा कार्यक्रम खालीच आहे का? हा या बसा तुम्ही. मला वाटलं काही पलंग बिलंग असेल. नवीन दवाखाना आहे. डॉक्टर मी काय म्हणते, तुम्हाला खाली करायला जमतं? हो जमतं. चला तुम्ही टाइमपास नका करू माझा. अहो मी चेकअप करायला म्हणते हो डॉक्टर, काही वाईट वाटून नका घेऊ. वाईट वाटायचं काही नसतं. डॉक्टरांना काही नसतं तसं. काय म्हणजे डॉक्टरला काहीच नाही राहत का? तुम्हाला नाही का मग खाली? तुम्ही खूप बोलता तो. काय करावं बाई, लहानपणापासून अशीच बोलायची सवय लागेल मला. तुमचं गळणं थांबायचं आहे ना, मग तुमचं तोंड बंद करा. डॉक्टर साहेब खरं सांगू का, असं ते गळतं ना बाई, नुसतं ते पिच 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 होतं बाई. मला कसं होतं. बघतो ना मी, बघतो ना. दाबू नका ना, खालून गळण की. गळू द्या गळू द्या. नाही नाही नाही. अहो नाही, लोक काय म्हणशील, काही कार्यक्रम करून तर नाही गेली बाई. काय नाही काय नाही. आई ग आई, तिकडे नाही हो. आता तुम्ही काय इथं वटीला तपाशी ते डॉक्टर. बाई तुझी फाटली. तुम्हाला कशी काय दिसली? माझा अभ्यास तेवढा आहे. काय फाटली? वटीच्या खालची जागा. हा का? मग आता म्हणजे गर्भपिशवी फाटली काय? मग आता डॉक्टर उठ बाई. बाई बसलं का लगेच अशी धारच लागते बाई. बाई तू आहे ना चुकीचे कामं केल्यामुळे तुझी फाटली. चुकीचे नाही, मी सगळे बरोबर काम करते. अहो जिथलं तिथंच घालीते, जिथलं तिथंच सगळं करीते. नाही बाई, प्रमाण असतं कुठल्या गोष्टीला. म्हणजे तू लिमिट नाही बाळगली. कसली? तू अनलिमिटेडचा पॅक मारला. अनलिमिटेडचा पॅक म्हणजे? तू अनलिमिटेडचा पॅक मारल्यामुळे तुझी ती फाटली. माती लय खायचे लय खायचे. मुतखडा झाला वाटतं. मूतखडा नाही बाई.
मग हा वेगळा वेगळा प्रकार आहे हा. म्हणजे तुला बुटखडा वगैरे किडनी स्टोन वगैरे नाही आहे बाई. मग तुला किती नवरे? डॉक्टर साहेब काय बोलून राहिले तुम्ही? बाईला नवरा एकच असतो, आपलं माणसाला तरी बायका दोन असतात. सॉरी, ते तर मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे काय मी हाताने घालून घ्यायला आले का ठोकून घ्यायला आले का इज्जत घालवायला आले? अहो बाई, तुम्ही वाईट नका वाटून देऊ, पण तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत किती वेळा करता? दिवसातून 10-15 वेळेस करते. असं काय घोड्याच्या पोटचा आहे का तुमचा नवरा? तुमचा हात कुठे चालला? मानावर गोड्याचा असू नाही तर गाडवाचा असू, त्याच्याशी तुम्हाला काय घेणं? डॉक्टर साहेब तुम्ही महापुरतं बोला आणि इच्छापुरतं बोला, त्याच्यापुरतं नका बोलू. त्याच्यापर्यंत काय चालले तुम्ही झक मारायला? 10-15 म्हणजे काही सोपं आहे का? अहो मानावऱ्याचं तेवढ्या वेळेस उठतो, करतो आम्ही. आता त्याचा एकदा उठला तर बसत नाही, मग काय करावं? मी डॉक्टर असून 5 राऊंडमध्ये जमत. म्हणजे 5 राऊंड घेतो मी डॉक्टर असून. कोणा सांग? हं? माझ्या मीच घेतो, म्हणजे एकट्यातच घेतो मी. यात काही काही पेशंट येतं ना, तर मला देत राहतं चान्स. तुम्हाला चान्स? डॉक्टर साहेब ते जाऊ द्या, मरू द्या. आता याला बंद करायला काय करावं लागेल ते सांगा मला तुम्ही. बंद करायला इंजेक्शन द्यावं लागेल तिथं, तिथून गळतं ना तिथं. भाई तिथे इंजेक्शन नाही बाई, मला इंजेक्शनची लई भीती वाटते बाई. सगळं म्हणा डॉक्टर तुम्ही, मला गोळ्या द्या औषधं द्या, पण इंजेक्शन नको. सुईचं इंजेक्शन नाही हो, हं? सुईचं इंजेक्शन नाही, मग नरम इंजेक्शन आहे, नरम. नरम म्हणजे नवीन निघाला काय कंपनी? नवीन हो, product नरम आलं? असं एवढं झाड आहे. बाबा 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 बाबा, अहो एवढी एवढी ती सुई राहती. हा नाही, नाही, तिला नाही, किती नाही. दुखत? हे हे टोचत नाही, रक्त निघत नाही, काहीच होत नाही. मग त्याचा काही तुम्हाला त्रास नाही होणार. मग हो डॉक्टर, तुम्हाला उलटा मजा येईल तुम्हाला. कस काय? तुम्ही एकदम खुश होऊन जाशाल एकदम. कस काय? तुम्ही एकदा इंजेक्शन घेऊन बघा. असं इंजेक्शन तुमच्या जिंदगीत तुम्ही घेतलं नसेल. म्हणजे इंजेक्शनच तसं आहे, आयुर्वेदिक इंजेक्शन. हा का? पण डॉक्टर ते बंद होईल का? नाही तर इंजेक्शन घेतल्यावर अजून धार लागावं जरा. इंजेक्शन घेतल्याबरोबर पहिल्याच मिनिटाला आराम पडतो. हा का? खाजं येऊ राहिली तुम्हाला? हा ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता तुम्ही ते लावलेले आहे ना, खारट पाण्यामुळं. तुम्ही ते लावलेले आहे ना आता काय? हागीच, हा त्याच्यामुळे मग काही टेन्शन नाही तुम्हाला. हसता का बरं आहे तू? हा हागीच नाही म्हणते डॉक्टर साहेब, त्याला मग पॅड म्हणते. पॅड वेगळे आहे, तुम्ही जे लावले ते वेगळे आहे. हा का? माझी PhD झाली त्याच्यात. बरं बरं, तुम्हाला लयच माहिती आहे सगळ्या गोष्टी. मग फुकट एवढले मोठे झाले का? काय? डोक्यावरचे केस. वरची आवडले तर खालची काय आवडले असते? टाईम नाही भेटत डॉक्टर काढायला. हो, तुम्हाला सांगतो, हं. माझा नियम आहे पहिल्यापासून. काय? जेवढं बाबूराव आहे ना, तेवढंच त्याचे नातेवाईक पाहिजे. उंची लेवल. नाही ग, तुम्हाला सांगू डॉक्टर साहेब, मी हं? मला पहिले डॉक्टरचं मागणं आलं होतं लग्नाला, पण मी न पसंत केलं. का बरं माहिती आहे का? डॉक्टर लोकांकडे सारखे पेशंट येतात, त्याला काढायलाच टाईम भेटत नाही. खरं. आणि आपल्याला अशी बुजबुज नाही आवडत बाई, एकदम तसं नाही. साफसफाई, एकदम शेत निर्मळ. तसं नाही, शेतकरी बायाचंच काम असं आहे. आपलं तसं नाही. मग आपला नियमच वेगळा आहे. म्हणजे जेवढा बाबूरावची लेवल कधीच कमी नाही करीत. 15चीच लेवल. असं केवढा की तुमचं बाबूराव? केवढा की? तेवढा आहे. हितभर. हा, बरं, नातेवाईक तेवढे की हितीत मग सेम सारखेच. आमच्याकडं समान कायदा आहे. त्याच्यापेक्षा उंच झाले तर लगेच छाटायचे वरून. कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतो मी हा ना, शिरपतरावला. बरं आहे.
शिरपतराव नाही का आपल्या गावात? हा माहिती ना, तेच ना, भना भना मासे बसत आहे त्याच्यावर. हां ते अख्खं का ओळखीत त्याला. घामेश. 15 दिवस आंघोळ नाही गेली शिरपतराव. हे बघ ज्याची शिरपतराव त्या दिवशी आले होते माझ्या आवाच्या पुरील मागणं घालायला, नका देऊ नका देऊ त्याच्या पोरासाठी. नका देऊ नका देऊ. कारण तुम्हाला सांगू का, बेकार माणूस आहे. हा ना. हम्म. बरं डॉक्टर, मग मावाला काय करीत आहे आता तुम्ही? तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल तिकडे दुसऱ्या रूममध्ये. लगेच इथं नाही देणार का? इथं नाही, हा का? इथं नाही जात. चला मग. ते तुम्हाला सगळं हे काढावं लागेल, काय? ही साडी बिडी. का बरं? ते तिकडे इंजेक्शन द्यावं लागेल. मग एवढी साडी काय काढायची? एवढी इंजेक्शन द्यायचं त्या साडी काय काढायची? तुम्ही चालत का? नको बाई, मला नाही घ्यायचं असं. तुम्ही म्हणता कपडे काढावं लागेल, काढला तुमचे इंजेक्शन. मग नसेल घ्यायचं तर नका घेऊ. तुमचं दुखणं तुम्हाला जर थांबवायचं असेल तर तुम्ही घ्याशाल, नसेल थांबवायचं तर तुम्ही गालपांडे डॉक्टरकडे जाईन त्याच्यापेक्षा. या घाले डॉक्टरसारखा कोणीच डॉक्टर नाही, कोणताच नाही होऊ शकत. माझ्यासारखं जर एकाने घातलं ना, आईला काढून देईन मावाले काय मुच. मिशा? हां डॉक्टर साहेब पण तुम्ही लईच पांगून बसा ते बाई. हां ना, काय करता. काही प्रॉब्लेम आहे काय तुमच्या याच्यात? काय नाही नाही, ती एक सरकली ना. काय? वाटी कुठ घ्यायची? हां हां, मी म्हणलं गोटी का काय? नाही हो, काय आता तुम्ही असे बसलेच मला होते. एकच आहे. का? गोटी कायची? खालची एकच आहे? एकच आहे. लोकल 2-2 राहते ना, तुम्हाला एकच काय? मला एकच आहे, पण डायरेक्ट आहे बा, बाबा ही एवढी. त्याला गोटी नाही म्हणते, मग चांगला बॉल म्हणते त्याला. गोटा गोटा गोटी अशी राहते. हा गोटा आहे. गोटे गोटे खेळते नाही, तो हंटरला आहे बघा, तसा हंटर आहे. हंटरने चांगलाच बॉल आहे तो. हां, टुचुक टुचुक. अवघड आहे का हो? लय फटके बसत असते मग त्याचे. मला नाही काही प्रॉब्लेम, ते समोरच्याला प्रॉब्लेम होतो. लग्न झालं का तुमचं? नाही ना. करू बी नका, समोरची गागून पडेल. हो, लय बाया मी खुश केल्या, हं, लय बायाला दिवस गेले हं. माझ्यावाले. तुम्हाला सांगतो, अर्धी गावाची पैदास मावलीची. अवघड आहे. तुम्ही पहा ना, सगळ्यांचे नाक सारखेच आहे मला. चपटे काही नाही आहे ना? शेवटी काही नाही, डायरेक्ट सरळच. आपलं कामच असं आहे. हा ना. बरं चला ना डॉक्टर, द्या ना मग मला इंजेक्शन देत असले तर, नाही तर जाऊ द्या मला. चला ना मग, इकडे जावं लागलं इंजेक्शन द्यायला. तुम्हाला जर आराम पाहिजे फी असेल तर. किती आहे? फी नाही घेत मी त्या इंजेक्शनची. नाही ती का? सेवा ती सेवा निस्वार्थीपणे करतो मी. हा का? चला मग. उलट तुम्हाला 100-200 रुपये लागले ते घेऊन जा मागं. आवरा ना लवकर, मला लगेच. चला ना, उठा ना लगेच. हां. झाला का तो बंद? हो डॉक्टर साहेब, बंद झालं, पण मला काही सुधारलंच नाही. नेमकं तुम्ही काय केलं? काय नाही भाई, बिब्याचं तेल, थोडासा फेविकॉल, हं. बस एवढंच टाकलं. पण फटके कायचे लागत होते मला? हं? फटके कायचे लागत होते खाली? फटके हं? कशाचे? काय माहिती, काहीतरी असं लागत होतं मला काहीतरी. हे हात घातला होता. बाई का? एवढा मोठा? हां, औषध सोडायला. अच्छा. ते असं पंजा घालून हात घालत राहतो आम्ही, असं डायरेक्ट नाही घालीत कधी. हा का? हो, हे बघ, हं. असं घालून असं तो नळ बंद केला. हा का? बापरे. डॉक्टर साहेब या बसून या. फी तुला किती झाली? गोळ्या लिहून देत चल. हां. तुला गोळ्या लिहून देत चल. लिहून देतो मी. साहेब आता बसायला ना खालून ठणकू राहिलं गरम. 2 मिनिटं बसा फक्त. अरे बापरे. आई ग, बसताचे आहे ना. हे बघा, तुम्हाला मी आयुर्वेदिक गोळ्या देतो. तुरटीचं पाणी करून त्यात 2-2 तास बसायचं आहे.
मोहरीचं तेल हम्म, आणि गोड तेल हम्म. हे दोन्ही एकत्र करून त्या जागी लावायचे. गोड तेल भेटन हो, पण मोहरीचं तेल लय महाग होईल. आग नाही होणार का? काहीच होणार नाही. त्याच्यानंतर हं. थोडासा सैल झेंडू बाम लावायचा आहे. बाबू भडकाव आहे ना. थोडा थोडा सैल. हम्म. जास्त काही वाटलं तर मला फोन करायचा आहे. परत तुम्ही इंजेक्शन याशन का लगेच करायला? तुम्हाला 2-2 दिवसाला इंजेक्शन घ्यायला यावं लागेल. बापरे. काही टेन्शन घ्यायचं काम नाही. नाही घ्या. आणि औषधं गोळ्या घ्यायचं काम नाही ना, पण तेवढं तुम्ही दिले असत लय भारी काम झालं असतं. हां, एक राहिलं बघा, बिब्याच्या तेलाची धुनी 2 टाइम द्यायची. कायला खाली? हो. बापरे. डॉक्टर साहेब तुम्ही मला औषधं देऊ राहिले का जर देऊ राहिले एखादं? आयुर्वेदिक. नको बाई मला आयुर्वेदिक, जाऊ दे. मी तिकडेच घालपांडे डॉक्टरकडे जाईल. हो, जाऊ मी दे. देतो नाही तुम्हाला औषध. नाही नाही, नको, काही गरज नाही. तुमचं औषध तुमच्या जवळच ठेवा. हाताने मिरची भरून घ्यायचं काम फी आहे. द्या ना माझी. काही नाही फी बी, या अशी फी. जा तिकडं, मी नाही द्यायला कमी. यायला मी फी नाही दिली, पण जाऊ दे. कडक माल होता. तिला इंजेक्शन दिलं नसतं ना ती बरीच नसते. चला पुढचं पेशंट. आता सुट्टी झाली जेवणाची, आता नका येऊ.